रामचंद्र पाटील शिगाव यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय चेतनजी सुरेश पाटील साहेब शिगाव यांच्या माध्यमातून बेट्स फिल्डरसाठी शूज स्वर्गीय काशीनाथजी अर्जुन पाटील कुकडे यांच्या स्मरणार्थ कुमारी मान्या रुपेश पाटील कुकडे यांच्या माध्यमातून मोट 6 ऑफ दी सिरीज ज्याला सौजन्य केलेले आहे कुमारी साईज्ञा आकाश पाटील सागावे यांच्या माध्यमातून गोल्डन ट्रॉफी 6 ऑफ दी डे हे चषक आम्हाला सौजन्य केलंय आदरणीय सन्माननीय राकेशजी रवींद्र पाटील साहेब सागावे यांच्या माध्यमातून कॅच ऑफ दी डे स्वर्गीय नारायणजी चिंतामण शेलार सागावे यांच्या स्मरणार्थ आदरणीय अतुलजी शेलार सागावे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी उत्कृष्ट विकेट कीपर आदरणीय सुमितजी ठाकूर साहेब सागावे यांच्या माध्यमातून आकर्षक चषक ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जे मला सौजन्य केलेले आहे HP आर्ट आदरणीय हार्दिकजी प्रभाकर पाटील सरांच्या माध्यमातून या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद। जाऊया मॅचच्या दिशेने। अजून देणगीदार जे मला लाभलेत त्यांचे नाव तुमच्यापर्यंत पोहोचवेन, परंतु हा सामना पाहायला मिळतोय एलिमिनेटर प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली विरुद्ध साई स्पोर्ट्स सागावे। दोन बॅटर स्वतः संघमालक आहेत सुशांतजी पाटील साहेब, नो स्ट्राईक एंडला ऋषिकेश पाटील चांगल्या फॉर्म मध्ये यंदाचा हंगाम तो गाजवतोय। गोलंदाज सज्ज होताना केतन पाटील, सन्माननीय हेमंतजी पावडे साहेबांचं आगमन झालंय। प्राईड ऑफ वाळवे साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, ज्यांनी पर्व 1 आणि पर्व 2 देखील खेळलं होतं। या स्पर्धेचं अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि साहेबांचं आगमन होतंय आपल्या मुख्य व्यासपीठावरती। आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक साहेब विराजित व्हायचं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पहिल्याच बॉलवरती 2 धावा, खुश आहेत सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेब, त्यांचा संघ जाऊन पोहोचला गेलाय मेगा फायनल मध्ये। ऑन साइडला चांगला फटका आहे, वॅकंट एरिया आहे, बॉल जाईल का? यस डेफिनेटली, नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन, चौकार 4। धन्यवाद डीजे। आपण येथोजी स्वागत सन्मान करूया। सन्माननीय हेमंतजी पावडे साहेबांचं आगमन झालंय, मी विनंती करतोय आदरणीय हार्दिकजी पाटील सर आपणास आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूयात। आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। प्राईड ऑफ वाळवे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सन्माननीय योगेशजी मोहन पाटील साहेब गिरनोली यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 5000 रुपयांचं केल्याबद्दल टाळ्यांच्या गजरात आपण धन्यवाद व्यक्त करूया। माझे उपाध्यक्ष सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग सन्माननीय योगेशजी मोहन पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद। ऑरेंज कॅपर जशी नजर गेली तसं श्वेतांग पाटील यांना पण पाहिलंय। चला आपण मॅन ऑफ द मॅच देखील वितरित करणार आहोत आणि मी विनंती करतोय सन्माननीय योगेशजी मोहन पाटील साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपल्या शुभ हस्ते वितरित करायचा आहे। रुपेशजी पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच। हेमंतजी पावडे साहेब आपण देखील त्या ठिकाणी जॉईन व्हायचंय। सामना वीर ट्रॉफी या ठिकाणी आपण देऊन टॉस बॉक्स मध्ये जो टॉस बॉक्स आम्हाला सौजन्य केलाय सन्माननीय अमोलजी पवार साहेबांनी। रुपेश जी पाटील अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यांनी डेडिकेट केलेली आहे ही ट्रॉफी अमरजी पाटील यांना। एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या। अमरजी पाटील यांचा खेळ देखील अप्रतिम पाहायला मिळाला। सन्माननीय योगेशजी मोहन पाटील साहेब आणि हेमंतजी पावडे साहेबांच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि हे वृक्ष वितरित करतोय। धावसंख्या 10 प्रीवियस मॅच ची देखील एक ट्रॉफी जी पेंडिंग राहिली होती ती देखील आपण वितरित करणार आहोत। रुपेश पाटील बॅक टू बॅक
मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकताना पाहायला मिळत आहेत. गौतम गंभीर यांची आठवण झाली, ज्याप्रमाणे त्यांनी डेडिकेट केली होती ट्रॉफी विराट प्रेम कोहली यांना. ही आहे स्पोर्ट्समॅन स्पिरिट. खेळाडू वृत्ती कशी असावी हे दर्शवलं जात आहे. कुणबी दबदबा का त्यांना नेहमीच उल्लेखलं जातं. धन्यवाद सन्माननीय योगेशजी पाटील साहेब. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजित व्हायचं आणि हेमंतजी पावडे सर आपण देखील. जाऊया पुढील बॉल. खोलवट टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केला या बॉलला. नितेशजी पाटील खुश आहेत, चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. 45 जर्सी क्रमांक या ठिकाणी त्यांचं पाहायला मिळते. अनबीटन संघ आहे. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धावसंख्या 11. यावेळेस आपण पहिला पुन्हा ड्राईव्ह केलं या बॉलला. एक धाव मिळते. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावेने सकाळची धावसंख्या पुढे जाईल आणि जाऊन पोहोचली जाते स्कोर कार्ड वरती. ते म्हणजे 13 धावा 13 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. भावेश पाटील यांची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं षटक ते देखील हाताळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. टॅप केले बॉलला डीप मध्ये फिल्डर, परंतु यावेळी झेल सुटला. ऋषिकेश पाटील यांना मिळालंय जीवदान आणि त्यांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच. आणि जेव्हा जेव्हा झेल सुटला जातो स्कोरबोर्ड आहे 14. धावसंख्या 15 आहे स्कोर कार्ड वरती. 15 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 15 धावा. धावांची गती स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली या टीमची. पुढील चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिली पॉइंट मध्ये मिळेल फक्त एकच धाव. एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये हे सांगतायत या ठिकाणी फिल्डर. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 16 रन्स ही धावांची गती आतापर्यंत जाऊन पोचले होते. सन्माननीय राजेशजी विठ्ठल पावडे साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं करूया पुन्हा एकदा शब्द फुलांनी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ऋषिकेश पाटील मागच्या चेंडूवरती झेल सोडतील तर मी तुम्हाला सोडणार नाहीये हेच ते सांगतायत. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय ऋषिकेश पाटील नावाचा ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद. झेल किती महत्वाचा असतो. भारतीय संघाने आतापर्यंत 3 वर्ल्ड कप जिंकलेत आणि ते वर्ल्ड कप कसे जिंकले तर झेलच घेऊन टिपलेत. 25 जून 1983 या दिवशी कपिल देव रामलाल निकन सरांनी व्हीव्हीएस रिचर्डसन सरांचा झेल टिपला आणि तदनंतरच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. तदनंतर 2007चा T20 वर्ल्ड कप मिसबा उलग यांचा झेल श्रीशांत यांनी घेतला आणि तदनंतरच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. आताचा T20 वर्ल्ड कप सूर्यकुमार यादव यांनी किलर मिलर यांचा झेल टिपला आणि तदनंतरच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. अर्थात क्रिकेटचा खेळ असाच आहे, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आज क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. टेक द कॅच अँड विन द मॅच ही अपॉर्च्युनिटी असते आणि ही या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 8 संघ जे आतापर्यंत पाहायला मिळते त्या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये धर्मवीर वॉरियर सागावे संगमाला आहेत धीरजजी पाटील साहेब, आकाशजी पाटील साहेब, साई स्पोर्ट्स सागावे संगमालक प्रतीकजी पाटील साहेब, स्वयंभू कोकणेर संगमालक विकीजी पाटील साहेब, तिपेशजी पाटील साहेब, प्रज्वस्मृती कुकडे संगमालक सन्माननीय महेंद्रजी मोरे साहेब, अक्षयजी पाटील साहेब, प्रमोद स्मृती गुंडले संगमालक योगेशजी पाटील साहेब, प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोले संगमालक सुशांतजी पाटील साहेब, अमोलजी रघुनाथ पवार साहेब. धावसंख्या आहे 22 ज्यांच्या माध्यमातून YouTube आम्हाला सौजन्य केले गेले.
असे दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय जयेशजी प्रकाश पाटील साहेब कुकडे, जयेशभाई प्रोपरेटर आहेत आरोही फॅमिली रेस्टॉरंट गुंडले. मालिकावीर ही सायकल आम्हाला सौजन्य केलेली आहे आदरणीय राहुलजी डोंगरे साहेब कुकडे यांच्या माध्यमातून. जे चेंडू आम्हाला या ठिकाणी सौजन्य केलेले आहेत ते म्हणजे सन्माननीय मंथनजी गणेश पाटील साहेबांच्या माध्यमातून पाणी मिनरल वॉटर पुण्यदान केलंय सन्माननीय विक्रांतजी अशोक पाटील साहेबांच्या माध्यमातून. अशा प्रकारे सर्व दात्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 22 हे धावांची गती पाहायला मिळते. प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय 41 चा. यावेळेस हा बॉल पंत दर्शवत आहेत व्हाईट बॉल हे सिग्नल या ठिकाणी केलंय. या ठिकाणी पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपायरला. थर्ड अंपायर आपण या ठिकाणी आपण चेक करूया. अभिषेक टांडेल सर त्या ठिकाणी आहेत. थर्ड अंपायर चेंडू लाईन वरती पडलाय का, नो बॉल आहे का, हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. साई स्पोर्ट्स सागावे संघ या ठिकाणी विन झाला तर सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस आहे टीमला. नो बॉल नाहीये हे पंतांनी सांगितलंय. हा बॉल वाईड आहे. इथे ठिकाणी पाहायला मिळाला व्हाईट बॉल. एकदम मिळते. 23 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. 23. 23 आकडा आला की आरसीबी संघाची हृदयाची स्पंदे वाढली जातात. जरूर किस्सा तुमच्यापर्यंत शेअर करेन. अप्रतिम अप्रतिम हा बॉल पाहायला मिळतोय. ट्वेंटी 23 रन्स. हॅलो चेक. हॅलो. यावेळेस 23 या धावसंख्येवरती विकेटचं बटन पाहायला मिळालंय. 23चा आकडा आला की आरसीबी, कारण 23 एप्रिल 2017 रोजी आरसीबी संघ फक्त 49 या धावसंख्येवरती ऑल आउट झाला होता. याच 23 एप्रिल 2022 रोजी आरसीबी संघ फक्त 68 या धावसंख्येवरती आयपीएल मध्ये ऑल आउट झाला होता. परंतु याच 23 एप्रिल 2014 रोजी क्रिस्टोफर हेनरी गेल आणि पुणे वॉरियर्स समोर खेळताना 175 धावा केल्या होत्या. म्हणूनच 23 एप्रिल आणि आरसीबी या टीमचं नातं जुळलंय. तोच 23 आकडा आहे स्कोर कार्ड वरती. नितेशजी पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. 23 धावा एक गडी बाद. शुभम पाटील यावेळेस पाहिलं, न्याहाळलं, बाकीचं काम पंचांवर सोपवलं. पंच वळतायत आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. हा व्हाईट बॉल. तामसाई गावचे सुपुत्र या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. आपण या ठिकाणी यायचंय मुख्य व्यासपीठाकडे. सन्माननीय हेमंतजी पावडे साहेब वाळवे यांच्या माध्यमातून 500 रुपीज या ठिकाणी आर्थिक सहकार्य लाभलंय. खूप खूप धन्यवाद हेमंतजी पावडे साहेब आपल्या आर्थिक सहकार्याबद्दल. हॅलो.
24 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. 24 रन्स. त्यांचा पण करूया यथोचित स्वागत सन्मान. तामसाई गावाचं भवितव्य आहेत आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. जेव्हा जेव्हा तामसाई प्रीमियर लीग, लवकरच डुक्टनगड प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते आहे. तेरा, 14, 15 फेब्रुवारी डुक्टनगड प्रीमियर लीग कुणबी समाज कमिंग सून सीझन 1. परंतु सीझन 5 या ठिकाणी आपण पाहत आहेत. अतिशय चांगलं आणि दर्जेदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. शुभम पाटील आणि त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला आतापर्यंत कायम आहे. कारण की या ओव्हरचा विचार केला तर फक्त त्याने धावा खर्च केल्या 3, विकेट त्याने मिळवल्या 2. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकानंतर धावसंख्या आहे 25 रन्स, 25 धावा, 2 गडी बाद. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. ला 2 आतापर्यंत पाहायला मिळते ही स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ पाहायला मिळालाय. अजूनही अंतिम षटक शिल्लक आहे आणि अंतिम षटकामध्ये इथून 15+ धावा कराव्या लागतील. ऋषिकेश पाटील नो डाऊट एका साईडनं संघर्ष करतायत. हॅलो चेक, हॅलो हॅलो. टार्गेट 54 धावेंचं ठेवण्यात आलंय. ऋषिकेश पाटील संघर्षाचं दुसरं नाव हेच म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे त्याने आतापर्यंत फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. साई स्पोर्ट्स सागावे या टीमला आता मात्र 4 षटकांमध्ये 54 धावा कराव्या लागतील. व्यासपीठ आमचं मात्र गजबजून गेलंय. मॅचचा आनंद मुख्य व्यासपीठावरती घेताना आमचे प्रमुख मान्यवर कोकणगड प्रीमियर लीगचं हे दर्जेदार आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतायत. आता मात्र आपले इरादे स्पष्ट करताना ऋषिकेश पाटील का त्याचा उल्लेख केला जातो, कोकणेरचा वंडर बॉय, ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे. आणि म्हणतात ना, ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे तो कधीच हरत नसतो. एकतर तो जिंकतो, नाहीतर नवीन काहीतरी शिकतो. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य यशाची गुरुकिल्ली असते आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. ऑरेंज कॅपर मैदानाच्या आतमध्ये श्वेतांग पाटील जरूर एक्सपेन्सिव्ह ठरले, परंतु पुन्हा संधी मिळते. बघा, क्रिकेट असं आहे जिथे कधी कधी आपण गोलंदाजीमध्ये फ्लॉप ठरतो, संधी मिळते फलंदाजीमध्ये. कधी कधी फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरतो, संधी मिळते गोलंदाजीमध्ये. हेच क्रिकेट आहे आणि याच पद्धतीने क्रिकेट खेळायचं असतं. चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागतं. क्रिकेटचा खेळ म्हटला की असे डावपेच येतच राहतात. कधी फलंदाजीमध्ये येतात, कधी गोलंदाजीमध्ये येतात, परंतु स्वतःवरती सार्थ विश्वास ठेवून ज्याच्याकडे पेशन्स आहे ना, तो काहीही अचीव करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन हे ठेवून क्रिकेट खेळावं लागतं. संयम आणि संयमी बाणा हा खूप महत्वाचा असतो आणि तेच घेऊन खेळावं लागेल. म्हणतात ना, ज्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स आहे, संयम आहे, तो काहीही अचीव करू शकतो. मनात आलं, ध्यानात आलं तर तुम्ही गाळणीमधून आणि चाळणीमधून देखील पाणी घेऊन जाऊ शकतायत, परंतु त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. एवढी काळ प्रतीक्षा करावी लागेल. याच दरम्यान आपण जर पाहिलं, माननीय सौभाग्यवती तृप्ती योगेश पाटील मॅडम, म्हणजे जिल्हा परिषद सदस्य मॅडमचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. त्यांच्या संवेद नलिनी नामदेव पाटील मॅडम, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट भोजनाची चविष्ट मेजवानी पाहायला मिळाली. ग्रामपंचायत सदस्य गिरनोली मॅडम, मी आपणास विनंती करतोय की आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. बॅकफुटला जाऊन चांगल्या पद्धतीने यावेळेस एक धाव परिपूर्ण करताना हर्षद पाटील बंटी यांना आपण पाहिलं. एक धाव मिळाली. एका धावेने मात्र
लाख मैलाचा प्रवास सुरू होतो आणि तीच एक धाव येताना पाहायला मिळते. एक एक धाव महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. ती एक धाव आली. श्वेतांग पाटील जरूर ऑरेंज कॅपर आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ऑरेंज कॅपर का आहे तर सर्वाधिक धावा करणारे बॅटर आहेत. याच दरम्यान आपण पाहतायत माननीय सौभाग्य कांक्षणी तृप्ती योगेश पाटील मॅडम, नलिनी नामदेव पाटील मॅडम यांचंही आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आदरपूर्वक सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती विराजित व्हायचंय. श्री म्हणजे मांगेल, श्री म्हणजे पावित्र्य आणि या ठिकाणी आपण पाहतायत त्यांचं आगमन होतंय मुख्य व्यासपीठावरती. आज श्री मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये नावलौकिक करताना पाहायला मिळत आहेत. पुरुषांना खांदा लावून या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला वर्गांनी मात्र आघाडी घेतलेली आहे आणि अशा महिला वर्गाला सलाम असेल. टार्गेट 54 धावेचा पाठलाग करावा लागणार आहे. या धावसंख्येचा पाठलाग येत्या काळामध्ये कशा पद्धतीने होईल हे देखील पाहायला मिळेल. श्वेतांग पाटील यांच्यावरती सर्वांची नजर असेल. ऑरेंज कॅपर आहेत, सर्वाधिक धावा करणारे बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्वयंभू कोकणेर टीम या ठिकाणी सन्माननीय विखे पाटील साहेब यांना पण पाहत आहेत. 611 हा त्यांचा जर्सी क्रमांक आहे आणि त्या टीमने बाजी मारलेली आहे अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल. तो संघ खेळताना पाहायला मिळेल. प्रथमेशजी पाटील यांना देखील आपण पाहत आहेत. 3000 रुपयांचं त्यांच्या माध्यमातून देखील स्वयंभू कोकणेर या टीमला प्राइज मिळालं. सुशांतजी पाटील साहेब यांचा बॉल फ्रीटचा बॉल आहे, हर्षोल्लास केला होता. अशाच प्रकारे आपण इंडिया पाकिस्तान सामन्यामध्येही पाहिलं होतं की जेव्हा विराट प्रेम कोहली यांना मात्र तो बॉल लागून यष्ट्यांच्या पाठीमागे गेला होता आणि तिथपर्यंत 3 धावा रविचंद्रन अश्विन यांनी आणि दिनेश कार्तिक होते आणि विराट प्रेम कोहली होते आणि त्या परिपूर्ण केल्या होत्या. त्याच पद्धतीने पाहायला मिळालंय. फ्रीटचा बॉल होता. 2 धावा धाव फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ. सुशांतजी पाटील संगमालक आहेत, परंतु काय कमालीचे क्रिकेट त्यांनीही खेळलाय अतिशय चांगल्या पद्धतीनं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा संधीचं सोनं त्यांनीही केलंय. पुन्हा पुढील बॉल. यावेळेस देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव येताना पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतो आणि म्हणतात ना की संघर्ष हा तुम्हालाच करावा लागेल, कारण लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा निकाल पाहत आहेत. 3 बॉल डिलिव्हर्ड झालेत पॉवर प्लेच्या बंधनाचे आणि धावसंख्या ही 3 स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. पुन्हा सुशांतजी पाटील राऊंड स्टम्प्स न गोलंदाजी करताना हा बॉल वाईड आहे. समीर पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळतात, फ्लाइंग स्लिप मध्ये आहेत. तत्पूर्वी या 2 धावा वाईडच्या माध्यमातून परिपूर्ण होतील. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 3 फिल्डर यांना पण पाहत आहेत. 30 सर्कल बाहेर आहेत. वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन अँड डीप मिड विकेट. अशा प्रकारे आतापर्यंत क्षेत्ररक्षण करताना पॉवर प्लेच्या बंधनात. यावेळेस मात्र लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. सन्मानाची ऑरेंज कॅप त्याच्या माथ्यावरती आहे, मानाची सन्मानाची. यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अचूक फेकीही पाहायला मिळाली. हे जिद्दीचे आणि प्रामाणिकतेचे आणि मेहनतीचे भांडवल जर असेल तर यश तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 या अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. आतापर्यंत शांत ठेवले फलंदाजांना सुशांतजी पाटील साहेबांनी. मोठे फटके खेळू देत नाहीयेत, रोखून ठेवलं या ठिकाणी. परंतु येत्या काळामध्ये हर्षद पाटील आणि श्वेतांग पाटील यांना चांगली फलंदाजी करावी लागेल.
यावेळेस कंट्रोल नाहीये, नियंत्रण नव्हतं. हा बीमर बॉल, नो बॉल पंचांनी सिग्नल दिलाय. आणि आता जर आपण पाहिलं तर पुढील बॉल फ्री हिटचा बॉल आहे. लायसन्स बॉल वरती आता मात्र रिक्स घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. कारण की म्हणतात ना, जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिक्स घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच म्हटलंय, आयुष्यामध्ये रिक्स जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. हीच ती वेळ. प्रेक्षक राजांनो, उघडा डोळे, बघा नीट, कारण की आता आहे फ्री हिट. 7 धाव फलकावरती आहेत. 4 बॉल नंतर सुशांतजी पाटील यांचा फ्री हिटचा बॉल असेल. हर्षद पाटील, बंटी यांना आपण पाहतायत फलंदाजी करताना. लायसन्स बॉल आहे आणि या लायसन्स बॉल वरती मात्र तुम्ही मोठा प्रहार करू शकतायत. कशा पद्धतीने यावेळेस मात्र या बॉल वरती प्रतिसाद पाहायला मिळेल हे देखील आपण पाहूयात. फ्री हिटचा बॉल राऊंड स्टंप्स न अलॉन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न ऋषिकेश त्या ठिकाणी. एकच धाव पाहायला मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून ही धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 8 धावा 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. 19 बॉल शिल्लक आहेत आणि 46 धावा करायच्या आहेत. 19 बॉल 46 धावा, काही सामना पाहायला मिळतोय. एलिमिनेटर आणि प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली टीमचा कमबॅक. यावेळेस मात्र उलटा फुलटा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट स्विच केली आणि स्वीट फटका पाहायला मिळतोय. स्विच हिटचा आलाय दर्जेदार. KGPL कोकणेर गट प्रीमियर लीग चौकार 4. चार धावा महत्वाच्या ऍड झाल्या धाव फलकावरती. अंतिम बॉल वरती चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या 12. आता येणारे 18 चेंडू आणि 42 धावा. आता 14.00 या सरासरीने तुम्हाला पुढे जावं लागेल या धावांचा पाठलाग करण्याकरिता. चला घाई करा प्लीज, अजून देखील 2 सामने पेंडिंग आहे, त्याची नोंद असू द्या. 4 षटकांचे क्रिकेट जे पाहायला मिळत आहे. धन्यवाद. जाऊया स्वागताकडे. कोकणेर प्रीमियर लीग पर्व 5वे पार पाडत असताना नेहमी ज्यांचा आपला सहकार लाभते आणि प्रेक्षक म्हणून आणि आपलं नेहमी सहकार्य करणाऱ्या आपल्या पालघर पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ तृप्ती योगेश पाटील मॅडमचं या ठिकाणी आगमन झालंय. मी लीगचे अध्यक्ष आदरणीय संदेशजी पाटील आपण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण तृप्ती मॅडम यांचं स्वागत करायचंय. लीगच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मला वाटतं 5वं पर्व त्या आपल्या स्पर्धेला आलेले आहेत आणि आपलं येणं नक्कीच आमच्यासाठी खूप आनंददायी आहे. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. लीगच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक स्वागत करत आहोत. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. यूट्यूबच्या माध्यमातून हे क्षणचित्र या ठिकाणी टिपले जाते, एक छायाचित्र या ठिकाणी कैद केले जाते. धन्यवाद. आपल्या स्पर्धेला उपस्थित झाल्यात आपले मनापासून खूप खूप आभार. तसेच या गावच्या ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य माननीय श्रीमती नलिनी नामदेव पाटील आमच्या या मामींचं इथे आगमन झालेलं आहे. खेळाडूंच्या जेवणाची उत्तम सोय करण्याचं केली जाते आणि प्रत्येक वर्षी आदराने प्रत्येकाचा पाहुणचार होतो, असे आमच्या या मामींचं इथे आगमन झालेलं आहे. मी या ठिकाणी राजेशजी पाटील विनंती करतो, आमचे सल्लागार, आपल्या शुभ हस्ते आपण आमच्या मामींचे या ठिकाणी स्वागत करायचंय. आईने पुढे यायचंय. आपल्या सहकार्याने, आपल्या सुग्रास जेवणाने आमचे खेळाडू उत्तमरित्या षटकार मारतात, त्याच्या मागचं कारण आपण त्यांना दिलेली सेवा. धन्यवाद. आपण या स्पर्धेला आलात, आपले खूप खूप धन्यवाद. यूट्यूबच्या माध्यमातून हे चित्र साकारले गेले. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी सौनिधी धीरज पाटील यांचं सुद्धा आगमन झाले. मी किशोर पाटील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या भगिनींचं स्वागत करायचंय. धन्यवाद. आपण या स्पर्धेला आलात, आपण या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपले मनापासून स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. चला जाऊया सामन्यांकडे. महिला भगिनींचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान केलं. पण म्हणतात ना, ज्याला स्त्री ही आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री ही बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला.
अशा महिला भगिनींना माझा सलाम. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे कोकणेर गट प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये. 17 धावा धाव फलकावरती, 14 चेंडू. समोर आव्हान पाहिलं तर ते आहे 37 धावेचं. जोपर्यंत श्वेतांग पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे, एनिथिंग पॉसिबल. परंतु राहुल पाटील यांची गोलंदाजी कालच्या दिवसापासून अतिशय चांगली पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती पिच होताना यावेळेसही थोडासा दूर ठेवला होता हा बॉल. पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. याच खेळाडूने मागील सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी केली होती. श्वेतांग संदेश पाटील यांना पण पाहतायत. याही वेळेस संघाला गरज आहे 13 चेंडू 37 मॅचचं समीकरण. चांगली गोलंदाजी. राहुल पाटीलने फक्त 5 धावा खर्च केल्या या 5 चेंडू मागे. राहुल पाटीलला आपला रोल ठाऊक आहे. योग्य वेळेवरती येऊन कमी धावा देऊन समोरच्या टीमला दबावात आणणं राहुलची खासियत. कमी गतीचा बॉल योग्य टप्प्यावरती, खोलवट टप्प्याचा बॉल होता. एकच धाव मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. आता 12 चेंडू 36 धावा हे मॅचचं समीकरण. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. बारा चेंडू 36 धावा. आता लढावं लागेल, आता संघर्ष करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि संघर्ष हा येतोच आणि तो संघर्ष करावा लागेल. परंतु आत्मविश्वास दाखवूनच क्रिकेट खेळावं लागेल. म्हणतात ना की छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस ती निर्माण करून देते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास यशाची खात्री देत नाही, परंतु लढण्याची भूमिका आणि लढण्यासाठी प्रेरित नक्कीच करतो. आणि म्हणूनच त्याच आत्मविश्वासाने आता मात्र फलंदाजी गोलंदाजी करावी लागेल. हितेश जी पाटील, प्राईड ऑफ कोकणेर, श्वेतांग पाटील, ब्रँड ऑफ कोकणेर आज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. 12 चेंडू 36 धावा, 18 ची सरासरी. एका साईडनं साई स्पोर्ट्स आगावे संघ, सन्माननीय प्रतीकजी कमलाकर पाटील साहेबांचा संघ. दुसऱ्या बाजूने प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली, सन्माननीय सुशांतजी हरिचंद्र पाटील साहेब, सन्माननीय अमोलजी रघुनाथ पवार साहेबांचा संघ. या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळते. हितेश पाटील आलेत, आयकॉन खेळाडू आहेत. पहिल्या पर्वापासून खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच खेळलं जात आहे आणि एक आदर्श व्यक्तिमत्व क्रिकेटच्या बाबतीत नेहमीच त्यांना पण पाहिलंय. 12 चेंडू 36 धावा, काही सामना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 36, 18च्या सरासरीने. चला पंच हे दर्शवतायत की टाइम जास्त स्पेंड केला जातोय. फिल्डिंग टीमच्या माध्यमातून सहकार्य करा हे सांगावं लागेल. बारा चेंडू 36, 18ची सरासरी. 12 मध्ये 6 षटकार. पहिला बॉल विकसित होता. यतीन पाटील यांना बीट केलं या बॉलने. ऍज अ विकेट किपर त्यांचा देखील खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस 2 धावा पूर्ण होतील का? तर 2 धावा. जिथे एक सुद्धा धाव नव्हती तिथे आल्या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 20 या अंकावरती. 20 रन्स ही धाव कधी पाहायला मिळते. वीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. यावेळेस पुन्हा चेंजेस केले गेलेत. फिल्डिंग टीम मध्ये आपण पाहतायत हितेश पाटील आहेत. 18 क्रमांकाची जर्सी हा लकी नंबर त्यांचाही पाहायला नेहमीच मिळतोय.
यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं थोडीशी तुतुमयमे होताना पाहायला मिळते. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या घडामोडी आणि या घटना होतच राहणार आणि हेच पंच या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळते. थोडंसं वॉर्न केलं गेलं आहे पंचांच्या माध्यमातून. एकाच गावातील क्रिकेटपटू आहेत, एकमेकांची जरूर चांगली ओळख आहे आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळणं हे जाणतायत. परंतु आता 11 चेंडू आणि 34 धावा. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतात तेव्हा आपलं कोणी नसतं. मैदानाच्या आतमध्ये मी माझा संघ जिंकावा यासाठीच तर प्रयत्न सुरू असतात. म्हणूनच तर क्रिकेट आज प्रचलित आहे. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. 20 धावा धाव फलकावरती आहेत. हितेश पाटील लाऊड अपील यस OUT विकेट. हे सेलिब्रेशन यतीन पाटील आणि हितेश पाटील अँड टीमचं पाहायला मिळत आहे. मोठा फलंदाज श्वेतांग पाटील बॅक टू द पवेलियन गॉन. आता घेऊन ये. आता 10 चेंडू आणि या 10 चेंडू मागे 34 धाव्या इथून कराव्या लागतील. 10 चेंडू 34 मॅचचं समीकरण आपण पाहत आहेत. सुंदर क्रिकेट सुरू आहे. हितेश पाटील खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेला. ड्रीम बॉल त्यांनी प्रोड्यूस केला, मॅजिक बॉल प्रोड्यूस केला आणि हा महत्वाचा विकेट त्यांनी ही मिळवलाय. आता मात्र इथून लक्ष मोठं होत चाललंय. आता मात्र चांगल्या रीतीचं क्रिकेट पुन्हा एकदा खेळावं लागेल. योग्य पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी नेहमीच करावी लागते. हितेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती दुसऱ्याच बॉलवरती विकेट त्यांनी मिळवलाय. केतन पाटील न्यू बॅटर. चांगला बॉल यावेळेस योग्य पद्धतीनं हा चेंडू पाहायला मिळालाय. 3 चेंडूंचा खेळ झाला या ओव्हरच्या माध्यमातून. तिसरं षटक आहे. हॅलो 20 धावा धाव फलकावरती आहेत. एक गडी बाद हेच पाहायला मिळत आहे. डेड बॉल या ठिकाणी पंच घोषित करताना पाहायला मिळालेत. नऊ चेंडू 34 धावा. 9 मध्ये 34. इथून केतन पाटील आणि हर्षद पाटील यांनी सामना जिंकवला तर चर्चा होईल त्यांची. फुल टॉस बॉल ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर चुकी झाली, चुकीला माफी नाही. हा येतोय KGPL कोकणेरगड प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार 6. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल्याचा पत्ता नसतो. म्हणून सरड्यापेक्षा जास्त रंगरूप बदलणारा खेळ अर्थात क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आहे आणि तोच क्रिकेटचे आपण दिवाने आहोत. म्हणतात ना, काही जण आपल्याकडील संपत्ती मोजतात, काही जण आपल्याकडील बंगले मोजतात, काही जण गाड्या मोजतात, परंतु आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत. आम्ही क्रिकेटचे दिवाने आहोत. आम्ही क्रिकेटमधील केलेल्या धावा मोजतो आणि काढलेल्या विकेट मोजतो. आम्ही टेनिस क्रिकेटचे दिवाने आहोत. आम्ही टेनिस क्रिकेटचे चाहते आहोत. 26 धावा धाव फलकावरती. 8 मध्ये 28. एकच सामना आठवतोय इंडिया पाकिस्तान. विराट प्रेम कोहली यांचे 2 षटकार हॅरिस राऊफला आणि त्यानंतर सामना जिंकला होता. यावेळेस राहुल पाटील चुकी करणार नाहीयेत. टिपला हा उत्कृष्ट झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. धन्यवाद डीजे. दरम्यान कुणबी समाज कोकणेर गट प्रीमियर लीग 2026 आणि या 26च्या पर्वामध्ये मान्यवरांचं आगमन होते. ज्या मान्यवरांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने आपण ही लीग गेली 5 वर्ष पार पडतोय. या आपल्या लीगचे व्यासपीठ दाते मान्य श्री प्रशांत रामजी सातवी कुडे सरांचं आगमन होते. अध्यक्ष सूर्य छत्री युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग, तसेच अध्यक्ष युवा शक्ती
प्रतिष्ठान पालघर आदरणीय प्रशांतजी सरांचं आगमन होते. कोकणी प्रीमियर लीग आपणास विनंती करते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. समेत मान्य श्री वैभव नारायण पाटील सर, वेलकम, स्वागत आहे आपलं. विराजमान नमस्कार. आदरणीय वैभवजी पाटील नमस्कार. सुनील भाऊ शेलार आमचे मित्र माननीय श्री सुनील भाऊ शेलार आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी विराजमान व्हायचे. मंडळाचे माजी अध्यक्ष विश्वस्त महेशजी पाटील आपले मनापासून स्वागत. आमचे दाते मान्य श्री प्रीतम पाटील आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचे. धन्यवाद. आपण या स्पर्धेला उपस्थित झालात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आम्ही आपले मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय आणि आभारी व्यक्त करतोय. मान्यवरांचं आगमन झालंय. 6 मध्ये 28 धावा करायच्या आहेत. 6 बॉल रिमेनिंग अँड 28 रन्स टू विन. ज्यांच्या माध्यमातून हे व्यासपीठ आम्हाला लाभलंय असे व्यक्तिमत्व सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेब, प्राईड ऑफ कुडे यांचं आगमन झालं. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल होता. धावबादच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. हर्षद पाटील बंटी बॅक टू दी बबलियन गॉन. भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु आता धावा कराव्या लागतील. 28 चेंडू आहे तुमच्याजवळ. 5 4 षटकार 1 चौकार. परंतु बोलणं सोपं आहे, मैदानात जाऊन कळणं फार कठीण. म्हणून म्हणतात ना की व्यासपीठावरून क्रिकेट बघणं सोपं आहे, आपल्या घर बसल्या स्मार्ट टीव्हीवर स्मार्टफोनवर क्रिकेट बघणं सोपं आहे, मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट बघणं सोपं आहे, परंतु मैदानात जाऊन खेळणं फार कठीण. तेच पाहायला मिळतंय. शुभम पाटील हा सामना फिनिश करेल का? यतीन पाटील. यावेळेस बॉल वाईटचा बॉल आहे. 5 मध्ये 27 धावा कराव्या लागतील. धावा होतील, मी करेन आत्मविश्वास या ठिकाणी खूप महत्वाचा आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट खेळावं लागेल. 5 चेंडू 27 धावा. 27 धावा धाव फलकावरती लागल्यात. अर्धा पल्ला पार झालाय, परंतु आता फक्त 5 बॉल मध्ये धावा करायच्या 27. शुभम पाटील येथून जरा सामना जिंकून दिला तर काही कुकडेच गाव नाही तर संपूर्ण कोकणीर गटामध्ये चर्चा होईल या ठिकाणी. शुभम पाटील या नावाची आयकॉन खेळाडू आहे. आता 26 धावा करायच्या आहेत. 2 वाईट बॉल हाताळले. सोपं नाहीये या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करणं. यतीन पाटील त्यांनी सांगितलं की विदाऊट प्रॅक्टिस नेहमी क्रिकेट खेळतोय, परंतु मागच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी त्यांनी केली, कमबॅक करून दिलं स्वतःचं आणि टीमलाही. तेच आहेत यतीन पाटील बॉलिंग मार्कवर. बॅटची एज समीर पाटील ब्रँड ऑफ गिरनोली, त्यांनी टिपला या स्पर्धेचा आणि या सामन्याचा उत्कृष्ट झेल. विकेट डाऊन. राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय? अप्रतिम. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हा झेल जो दर्शवला जातोय अतिशय चांगल्या पद्धतीनं हा झेल कॅरी पाहायला मिळाला. समीर पाटील पूर्ण डाईव्ह लगावली आणि हा झेल त्यांनी कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. यश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सन्माननीय विलासजी पाटील साहेब गिरनोले साहेबांच्या माध्यमातून समीर पाटील यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी त्यांनी कॅरी केला. फ्लाइंग स्लीप मध्ये होते. 28 धावा धाव फलकावरती आहे. 28 रन्स फलंदाजी मार्क वरती यश. पुन्हा यतीन पाटील सज्ज होताना ओव्हर दी स्टम्प्स न
चांगला चेंडू तितकंच चांगलं स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि येथून औपचारिकता पाहायला मिळेल. प्रार्थी चॅम्पियन्स किर्नोली टीमने जबरदस्त कमबॅक केलंय आणि खऱ्या अर्थाने जे इनिंग 1 मध्ये फलंदाजी पाहायला मिळाली, षटकार चौकारांची संततधार ऋषिकेश पाटील, कोकणेरचा वंडर बॉय, आणि तदनंतर मात्र सामन्याचं चित्रच बदललं गेलं. असं वाटलं होतं सामना लो स्कोरिंग होईल. धन्यवाद. दरम्यान या आपल्या कोकणेर प्रीमियर लीग दरम्यान आपले आजचे विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मान्य कुमार तेज अरुण अधिकारी नागझरी, त्याचप्रमाणे मान्य कुमार प्रतीक केतन घरत नागझरी, दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आणखीन एक धक्का मिळतो आता. अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे. यतीन पाटील खूप सुंदर पद्धतीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कमबॅक त्यांनी करून दिलाय. यावेळेस शेवटचा चेंडू आणि यावेळेस विजयी यावर शिक्कामोर्तब करताना प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक. साई स्पोर्ट्स सागावे. धन्यवाद. कुणबी समाज कोकणे गट प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे हे 5वे पर्व पार पडत असताना खऱ्या अर्थाने या 5वी पर्वामध्ये ज्या मान्यवरांचं आम्हाला अनमोल सहकार लाभले आहेत त्यापैकी मान्यवर आहेत आजचे व्यासपीठ दाते मान्य श्री प्रशांत रामचंद्र सातवी सर कुडे, अध्यक्ष सूर्यवंशती युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग, त्याचप्रमाणे अध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर